आपण त्या ठिकाणी जाऊन लाईन लावली ना तर आपल्याला हे खाद्य फुकट भेटतं, फुकट. हे काय करते, बारीक पोराला खाऊ घालती. आपण काय करतो, आपल्या कोंबड्याला फेकतो. हे बा फेकलं ना लगेच सुरुवात. हे गावठी कोंबडी ही काहीच खर्चातली नाही. अंडे हे विकणं थोडं क्रिटिकल आणि डिफिकल्ट जातं. तुमची ओळख सांगा. माझे नाव वेदांत पंडित जाधव, राहणार शेणी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आता तुम्ही हाच व्यवसाय का बरं निवडले सांगशाल का? मी एक कॉलेज स्टुडंट आहे. मी केकेवा कॉलेज ॲग्रिकल्चर BSc हॉर्टिकल्चर शिक्षण घेतोय. तर मी माझं काहीतरी पार्ट टाइम काम बघत होतो. तर त्यासाठी मी घरच्यांना काहीतरी हातभार लागावं म्हणून मी माझा हा व्यवसाय निवडला. पार्ट टाइम जॉबच्या हिशोबाने मी हा माझा पार्ट टाइम व्यवसाय निवडला. सुरुवातीला किती पक्षी आणले होते, त्यांच्यावर किती खर्च झाला आणि आज तुझ्याकडे किती पक्षी आहेत? तर मी ना सुरुवातीला 200 पिल्लं आणले होते. आपल्या इथं एक कावेरी पक्ष्यांचा क्रॉस ब्रीडचा डीलर आहे, तर त्याच्याकडून मी 200 पक्षी घेतले होते. तुम्ही जी ब्रीड निवडली ती ब्रीड कोणती आहे आणि ती ब्रीड निवडायचं मुख्य कारण काय? आपण आहे ना गावठी पण आहे आपल्याकडे आणि क्रॉस ब्रीड मधली सोनाली पण जात आहे. ते आपण गावठी जे आहे ना ते गावठी कोंबडी अंडे कमी देते आणि सोनाली ही कोंबडी जास्त अंडे देते. गावठी कोंबडी कमी अंडे देते, तिचा रेट पण जास्त आहे त्यामुळे. आणि सोनाली ही कोंबडी आहे ना, ही कोंबडी जास्त अंडे देते आणि तिचा रेट पण कमी आहे. गावठीचा रेट जास्त असल्यामुळे आपल्याकडे रुरल एरियातले लोक आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे कमी रेटवाले अंडे मागणी जास्त आहे. त्याच्यामुळे गावठी कोंबडीचा अंडा जास्त असल्यामुळे ते कस्टमर नसल्यामुळे आपण ती कोंबड्या कमी पाळल्या आणि सोनाली जातीच्या जास्त कोंबड्या पाळल्या. त्या कोंबड्याचा आपल्याला जास्त मागणी, जे आपल्या खेड्याकडचे लोक आहे त्यांना थोडं स्वस्त पाहिजे. आता तुम्ही शेड बनवताना काही विशिष्ट पद्धत वापरली आहे किंवा त्यावर किती खर्च झालाय? तर शेडचं असं आहे, शेड हे ना आपल्याला कोंबडीच्या जातीनुसार आपल्याला शेडचं गरज पडते. तर प्युअर गावठी कोंबडी काय तिला काही गरज पडत नाही एवढी शेडची. ती कुठं बी आपली उखोड्यावर आहे, मातीत खेळ, इकडं बाहेर हिंड. तर आपण प्युअर गावठी पाळायची ना, प्युअर गावठी जर पाळायची ना तर तिच्यासाठी एवढं शेड काय नसलं, जाळीसारखं एक छोटंसं उखुरडा असला, खुरडा असला तर ते तेवढ्यासाठी बस होऊन जातं. पण आपल्याला जर क्रॉस ब्रीड पाळायची तर क्रॉस ब्रीड ही कोंबडी ॲग्रेसिव्ह नसते. ती आपली मंद बदक, एकदम डोक्या नसलेली कोंबडी, ती काय आपली मोकार खाणार आणि नुसती मोकार झोपणार. तिला शेडच लागत. तिला शेड कसं पाहिजे मग, एकदम पॅकिंग. हे बघा शेड म्हणजे एकदम फुल पॅक पाहिजे. डायरेक्ट तिथून मधून एक कोणता ॲनिमल आला पाहिजे नाही, म्हणजे कोणताच कुक्कुटपालनातील घातक प्राणी हा, मग तो कुत्रा असो, मुंगूस असो, चिचुंद्रे असो, उंदीर असो, साप असो, या प्राणी आपल्या शेडमध्ये घुसताच कामा नये. जर आपल्याला क्रॉस ब्रीड पाळायची तर हे कोणतेच प्राणी आपल्या शेडमध्ये घुसता कामा नये. तर आपलं ते शेड महत्वाचं, त्या शेडची रिक्वायरमेंट आहे आपल्याला. मग त्यासाठी किती खर्च येतो अंदाजन? मिनिमम 50,000, म्हणजे जास्तीत जास्त किती बी येऊ शकतो. मग एखादं म्हणलं मला लई ब्रँड बनवायचं आहे, मी लई जाळी भारी टाकीतो, मग मी ब्रँडेडच मालावाला बोलवतो, ब्रँडेड पडदी भरितो, मग तो त्याच्या हिशोबाने तो त्याचा खर्च राहील. पण कमीत कमी आपल्याला 50,000 रुपये खर्च येतो, स्वस्तात मस्त एकदम भारी. आता मागच्या वेळेस आम्ही तुमचा एक व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला पक्षाला दिवसाचा खर्च 1 रुपया आहे. तर मी ती व्हिडिओ जेव्हा अपलोड केली तर प्रत्येक प्रेक्षकाचं काय म्हणणं होतं की 1 रुपया खर्च म्हणजे शक्य नाही. आता तुम्ही याचं मला नक्कीच सांगा की तुम्हाला 1 रुपया खर्च कसं काय येतो? 1 रुपया हा खर्च शक्य नाही असं कोण म्हणतं? कसं म्हणतं 1 रुपया शक्य नाही? केलं ना सगळं होतं. जुगाड करायला लागत, त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला नियोजन बनवायला लागतं. सुरुवातीला प्रत्येक जणाला हा खर्च कसा कमी करायचा याची माहिती नसते. त्याच्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, 1 रुपया हा खर्च आहे ना 100% 1 रुपयात हा कोंबडी जगतीच एक दिवसाला. ते कसं माहिती आहे का? इकडे बघा, हे बघा, हे जे आहे ना हे सगळं वेस्टेज आहे. हे सगळं वेस्टेज आहे. हे माणूस जे खातो ना ते माणसाने फेकून दिलेलं राहतं. जे माणसाचे खाद्यपदार्थ उरतात ना ते मी घेऊन येतो. कुठून? आपले हॉस्टेलचे जे खाद्यपदार्थ आहे, त्यानंतर हॉटेलचं जे वेस्टेज उरतं ते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी वेस्टेज उरतं. ते वेस्टेज त्या ठिकाणी आपण लाईन लावली पाहिजे. आपण त्या ठिकाणी जाऊन लाईन लावली ना तर आपल्याला हे खाद्य फुकट भेटतं, फुकट. 1 रुपया सुद्धा खर्च येत नाही. फक्त खर्च कशाचा येतो? हे खाद्य घेऊन येण्याचा. तर घेऊन येण्यासाठी मला महिन्याला 500 रुपये लागत आहे. हे खाद्य घेऊन यायला 500 रुपये लागत आहे आणि 1200 रुपयाची गोण घेतो मी खाद्याची. ते 1200 आणि प्लस 500 1700 रुपये. 1700 भागिले 30 म्हणजे किती रुपये? 50 ते 60 रुपये. 60 रुपये हा आपल्याला दिवसाला खर्च हा येतो. माझ्याकडे कोंबड्या आहे 100. 60 रुपये मला 100 कोंबड्याला खर्च येतो. कोण म्हणतं 1 रुपया खर्च येत नाही? कसं काय म्हणतं 1 रुपया खर्च येत नाही? आणि याच्यापेक्षा अजून एक जुगाड आहे आपल्याकडे.
याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून कार्यक्रम वाजू शकतो आपला. 1200 रुपयाची गोण 1000 रुपयाला पण भेटू शकते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात 5-6 बॉयलर फार्मवाले राहतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात 5-6 बॉयलर फार्मवाले राहत्या. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचे, त्यांना म्हणायचं तुमचं दिवसाला तुमची बॅच गेली तुमचं ते खाद्य राहील भांड्यामधलं किंवा उरेल सुरेल ते खाद्य आम्हाला द्यायचं. ते व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचं आणि ते आपल्या कोंबड्यांना 100% चालणार. ते खाद्य आपल्याला 2000ची गोण आणा, एकूण 3000ची गोण आणा, हे करीत नाही बसायचं. कारण कॉन्टॅक्ट होऊ द्या ना, तुमचं वेळ जा ना, थोडासा वेळ द्या. इकडं कॉन्टॅक्ट करा, तिकडं कॉन्टॅक्ट करा. सगळ्या पूर्ण बॉयलर फार्मवाले कॉन्टॅक्ट करायचे. सगळ्यांना सांगायचं ए भाऊ उरलं ना मला देऊन टाक. सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. एकदम 1 रुपया 100% 1 रुपयातच होतं. मी गॅरंटी देतो. म्हणजे जर विचार जर केला तर तुम्हाला 0 रुपये खर्च येतो. जर विचार विचार जर केला तर मला 0 रुपये खर्च आहे. गावठी कोंबडी ही काहीच खर्चातली नाही. बॉयलर सारखं नाही, तिला रोज खाद्यच घातलं पाहिजे. मोकळी सोडली हिंडली फुकाट, काहीच खर्च नाही. किडे मुडे मुंग्या बिंग्या खाते, सगळं काही खातं. तिला 1 रुपया खर्च येत नाही. लोकांचा हा एकदम भरम झालाय, वेडेपणा आहे हा सगळा. रुपया खर्च न करता कोंबड्या पाळता येते. अजून तुझ्याकडे काही जुगाड आहे का दुसरं? लोक काय करतात माहितीये का सर, हे जेव्हा इकडे बघ हे कोंबड्यांतला आपण खायला टाकितो. हा भात आहे का नाही, याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी प्रोटीन वेगवेगळ्या फॅट कार्बोहायड्रेट कॅल्शियम आयरन विटॅमिन थायमिन वेगवेगळ्या प्रकारचं जे माहित नाही आपल्याला ते सगळं याच्यात. लोक काय करते हे फिकून देते. हे ना बारीक बारीक पोरांना ना याच्यामध्ये वाटलं, बारीक पोरांना खाऊ घालती नाही. आपण काय करतो आपल्या कोंबड्याला फिकू. हे बघ इकडं कंस आहे, हे कंसाचं आहे ना, हे कंस आपण काय करतो असे चुरगळा मुरगळा करायचे आणि फिकून द्यायचे. हे सगळं वेस्टेज आपल्या सगळ्या कोंबड्या वेस्टेज खाते. हे तुम्हाला दाखवतो. हे फेकलं ना लगेच सुरुवात. हे सगळं वेस्टेज आहे. हे फुकाट भेटलेलं आहे आपल्याला. हा माल सगळा फुकाट भेटला. हा माल आहे ना, हा माल सगळा फुकाटचा आहे. हे सगळं फुकाट कोंबड्या वाढत आहे आपल्या. तिकडे बघा सगळं भेटलेलं आहे खायला. त्याला काहीच वेळ नाही लागत. पूर्ण ज्या कोंबड्या ना ते आपल्या 1 रुपया न खर्च करता वाढवता येते. फक्त आपल्याला लाईन लावते याला पाहिजे. लोक म्हणते 1 रुपयात होत नाही. कसं काय होत नाही? आपण जर लाईन लावली ना तर 100% होईल. आपण आपली लाईन लावायची आणि आपलं मार्केट तयार करायचं. आता तुझा महिन्याचा इन्कम किती आहे याच्यातून? मला महिन्याला सरासरी 10 ते 15 हजार रुपये 100 कोंबड्यांमागं. मी महिन्याला आहे ना 50 कोंबड्या माझ्या सेलसाठी तयारच राहते दर महिन्याला. माझ्याकडं तुम्ही माझी व्हिडिओ पण बघितली असेल. माझ्याकडं मशीन आहे, इन्क्युबेटर आहे. तर मी त्या इन्क्युबेटरमधून नाही काही महिन्याला आहे ना 100 पिल्लं तयार करतो. 100मधून 5-50 विकून टाकतो. परत 5-50 ठेवतो. त्याच्यातून परत अंडे काढतो. परत त्या अंड्यांमधून मी माझी पिल्लं तयार करतो. घरगुती माझी पिल्लं तयार करतो. मला पिल्लांना खर्च येत नाही, मला खाद्याला खर्च येत नाही. मी पिल्लं घरगुती काढतो, घरगुती पिल्लं तयार करतो, मोठे करतो. मोठे केल्यानंतर डायरेक्ट खाटकालाच विकून टाकतो. ठेवत नाही, अंडे काढत नाही. अंडे काढाय काय होतं माहिती आहे का, अंडे काढायला वेळ जास्त जातो. अंडे काढा परत ते विकायण्या, त्यांना खाद्य घाला. अंड्याला खाद्य जास्त लागत. जे आहे ते आहे, लोक सांगते नाही मी सांगतो. अंड्याला खाद्य जास्त लागतं, अंडे काढाय वेळ लागतो. ते खाद्य काढा, अंडे काढा, खाद्य घाला, अंडे काढा, अंडे विकायण्या. त्या वेळ नसल्यामुळं आपण काय करायचं, आता मी कॉलेज स्टुडंट आहे, मोठे करायचे 4-5 महिन्यात मोठे करायचे, आणायचे, मोठे केले का विकून टाकायचे, आपले पैसे मोकळे करून घ्यायचे, विषय संपून टाकायचे. एक पक्षाची म्हणजे किंमत किती भेटते तुम्हाला? मला कोंबडी सरासरी आपल्या सिटी एरियामध्ये 400 रुपये कोंबडी जाती. आणि कोंबडा हा सरासरी 800-900 रुपयापर्यंत जसा कोंबडा असेल तसा जातो. सरासरी मला महिन्याला 50 जरी विकले तरी मला 10-15 हजार रुपये नफा मावाला मोकळा निघून जातो. सगळा खर्च जाऊन जाऊन मला 10-15 हजार रुपये मावले मोकळे निघून राहते. मला काही टेन्शन नाही, काही नाही. सकाळी 1 तास काम, संध्याकाळी 1 तास काम. आता म्हणजे तुमचा पुढे विचार आहे का काय वाढवायचा? माझा विचार आहे. माझा आता कॉलेज संपल्यानंतर आहे ना, माझा विचार आहे मी आता सुरुवातीला माझ्याकडे 100 पाळतोय ना, मी आता हळूहळू 500 पर्यंत नेणार आहे. 500 सरासरी मावाला टार्गेट राहणार आहे. 500 पाळायचे, 200 100 200 100 200 महिन्याला काढीत राहायचे, टाकीत राहायचे. पिल्लं टाकायचे, मोठे करायचे, विकायचे, परत पिल्लं टाकायचे, मोठे करायचे. म्हणजे बॅच गेल्यानंतर बॅच चालू राहिली पाहिजे. रोटेशन दर महिन्याला. आता आपलं मध्ये एक पिंजरा आहे, तर पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं, पहिल्या दिवसाचं पिल्लू टाकलं ना तर इकडं हा पिल्लू 2-3 महिन्याचा झालेला राहतो. 5-6 महिन्यापर्यंत मधल्या पिंजऱ्यातला पिल्लू हा आपल्या महिन्याचा होतो. परत पिंजऱ्यातला बाहेर काढायचा मोकळ्यामध्ये, महिन्याचा झाला का परत तो पुढचा राहतो 5-6 महिन्याचा, 5-1 महिन्याचा, तो लगेच विकून टाकायचा. हा महिन्याचा होतो, परत दुसरा आणायचा. म्हणजे असं रोटेशन चालू ठेवायचं, जेणेकरून आपला हा महिन्याचा जो हे राहील ना पैसा खेळता राहील. बरोबर. म्हणजे महिन्याला तुम्हाला बाकीच्या गोष्टींवर खर्च करायला पैसा येत राहिला पाहिजे. आपल्याला कॅश फ्लो चालू राहिला पाहिजे. कॅश फ्लो चालू राहतो. बरं. आता तुझ्याशी बोलून मला एवढं तर समजलंय की अंडे काढणं सोपं आहे, पण अंडे विकायला अवघड आहे. त्यामुळे तू शक्यतो डायरेक्ट बक्षीस विकतो.
हा, अंड्यांचं कसं माहितीये का, तुम्ही मार्केट ऐकलं असेल कसलं, कोंबड्यांचं इकडं मार्केट भरतं. आता आपलं नाशिक जिल्हा आहे, आपलं कोंबड्यांचं मार्केट कुठं भरतं, गुटीला मार्केट भरतं, टाकेतला मार्केट भरतं, नाशिकमध्ये मार्केट भरतं बुधवारचं, सायखेड्याला मार्केट भरतं. या ठिकाणी आपण अंडे पण विकतो. अंडे पण विकले जातात, पण क्वांटिटी कमी. आपण जर 1000 अंड्यांचं आपल्या समजा कॅपॅसिटी झाली, तर ते अंडे विकायची कुठं, त्याच्यासाठी आपल्याला मार्केट तयार करणं गरजेचं आहे. आपलं स्वतःचं मार्केट तयार करणं गरजेचं आहे. स्पेशल मार्केट नसतं, अंड्यांचं मार्केट नसतं, त्याच्यामुळं अंडे हे विकणं थोडं क्रिटिकल आणि डिफिकल्ट जातं. आता असे काही नवीन लोक आहे ज्यांना सुरुवात करायची पण ते घाबरत आहे की होत आहे का नाही, तर त्यांच्यासाठी काय सांगशील तू? त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेल का त्यांनी जर आपल्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये घुसायचंय, तर पूर्ण माहिती घेऊन घुसा. पिल्लाची ब्रुडिंग कशी करायची, पिल्लाला वाढवायचं कसं, त्याच्यासाठी औषधं काय, आपलं मार्केट आपण तयार कसं करायचं, आपण मार्केटमध्ये आपण मार्केट पाहिलं पाहिजे, हिंडलं पाहिजे, फिरलं पाहिजे, शेड पाहिले पाहिजे. त्याच्यानंतर पिल्लांना खाद्य कसं नियोजन केलं पाहिजे. सर्व पिल्लू 1 दिवसापासून तर अंडे देण्यापर्यंत जेवढी त्याची लाईफ सायकल एक दिवसाची प्रत्येकाचा अभ्यास करूनच मार्केट या लाईन मध्ये घुसलं पाहिजे. नाही तर काही खरं नाही. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, 200 पिल्लं आणले होते, काहीच अनुभव नव्हता. नुसते आणले म्हणून आणले, हा म्हणला आण, तो भाऊ म्हणला आण, तो काका म्हणला सांभाळ, लय प्रॉफिट होतो. काहीच नका, कोणाचंच नका ऐकू. अभ्यास करा. प्रत्येकाने क्षेत्रातली माहिती घ्या. 200 पिल्लं आणले होते मी, 150 मरून गेले, 50 राहिले, काहीच खरं नाही. प्रत्येकाने माहिती घ्या. प्रत्येकाने काय काय होतं, कशी ब्रुडिंग करायची, टेम्परेचर कसं मेंटेन करायचं, औषध कोणतं द्यायचं, खाद्य कसं टाकायचं, कोणतं खाद्य कोणत्या कोंबडीला टाकायचं, प्रत्येकाचा अभ्यास करा. शिका, महिनाभर शिका, महिन्याने आणा, मग तुम्ही व्यवसाय करा. प्रत्येकाला हेच सांगणे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सोडा.